Hello, dear students. Welcome to Easy English with Kudu sir. Today's topic is very important. आजचा जो टॉपिक आहे अतिशय महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो. कसा की जेव्हा आपण इंग्रजीमध्ये क्वेश्चन आन्सर करत असतो किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन्स येतात, इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा कन्व्हर्सेशनमध्ये आपल्याला जे काही क्वेश्चन केल्या जातात, बरोबर आहे, ते असतात WH टाईप. याचा अर्थ काय होतो WH? कारण बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे जे काही वर्ड्स आहेत त्याच्यापासून क्वेश्चन तयार केला जातो. WH 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 दिसते तुम्हाला. फक्त हाऊ जे आहे ते फक्त ॲबनॉर्मल्स आहे. बाकीचं जे आहे ते तुम्हाला WH टाईप पासून शब्द तयार झाले, बरोबर आहे. म्हणून याला WH टाईप असं. आता WH टाईप क्वेश्चन म्हणजे काय? ज्या क्वेश्चन केल्यानंतर आपल्याला माहिती मिळते, ओके, त्याला म्हणतो आपण WH टाईप क्वेश्चन. जसं व्हॉटचा अर्थ होतो काय, वस्तूची माहिती मिळते आपल्याला याच्याबरोबर, बरोबर आहे. जसं व्हॉट इज युअर नेम्स, ओके, व्हॉट इज दिस, व्हॉट इज युअर फेवरेट गेम, व्हॉट इज युअर फेवरेट कलर, व्हॉट इज दिस, व्हॉट इज दॅट, व्हॉट इज द कॅपिटल ऑफ इंडिया. You can make number of questions. What is your father name? What is your mother name? What is your sister name? Okay, it's very very important. म्हणजे जेव्हा आपल्याला वस्तूची माहिती हवी असते, ओके, याच्या हे जे काही पूर्ण WH टाईप क्वेश्चन आहे याच्यापासून वी गेट द इन्फॉर्मेशन. व्हॉट वी गेट? इन्फॉर्मेशन. व्हॉट इज द कॅपिटल ऑफ इंडिया? द कॅपिटल ऑफ इंडिया इज न्यू दिल्ली. मिळाली इन्फॉर्मेशन आपल्याला, इजंट इट? येस. नंतर आहे दुसरा शब्द वेन. वेन म्हणजे केव्हा. वेनचा अर्थ काय होतो? केव्हा, वेळ किंवा काळ. बघा, मराठीमध्ये एक्सप्लेनेशन आपण घेतलेलं आहे. वेनचा अर्थ काय होतो? वेळ किंवा काळ. वेन डू यू गो टू स्कूल? आय गो टू स्कूल 11 o'clock. याचं उत्तर, बरोबर आहे. वेन डू यू स्टडी? I study at particular timing. Okay, so like that. When you attend the class, when do you go to bed, when do you wake up, when your friend will come. You can make number of question. तर व्हॉटचा अर्थ काय, वस्तूची माहिती. वेनचा अर्थ वेळ किंवा काळ. अँड आय एम मेकिंग द क्वेश्चन. यू ऑल्सो मेक द क्वेश्चन लाईक दिस. नंतर हू नातेसंबंधी. हु इज ही? तो कोण आहे? ही इज माय कझन, ही इज माय ब्रदर, ही इज माय यंगर ब्रदर्स, ओके, शी इज माय एल्डर सिस्टर, लाईक दॅट. हूचा अर्थ होतो कोण, नातेसंबंधाबद्दल आपण. व्हायचा अर्थ काय होतो? व्हाय म्हणजे नेहमी आपण लेट जर झालं, बरोबर आहे, शाळेमध्ये, वाय यू आर लेट, why didn't you study, why you are not going there, why you are not talking with me, why, okay, you remember that. why म्हणजे कारण. whom म्हणजे व्यक्ती किंवा नातं. whomचा अर्थ काय होतो? कोणाला. मराठीत बघा, मराठीत याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या वाटल्यास. whomचा अर्थ काय होतो? कोणाला. to whom you give the books, to whom is about to come to school. whom व्यक्ती किंवा नातं. विचचा अर्थ होतो कोणता, कोणती, कोणते. विच इज युअर क्लास, ओके, विच इज युअर बॅग्स, विच इज युअर टेक्स्ट बुक, ओके, विच इज दॅट, विच इज धिस, लाईक दॅट. विच म्हणजे कोणतं, वस्तूची माहिती. तुझी बॅग कोणती आहे? विच इज युअर बॅग. तुझा पेन कोणता आहे? विच इज युअर पेन, लाईक दॅट. हुजचा अर्थ होतो व्यक्ती संबंधी, कोणाचे. हुज इज दिस पेन, whose is this bag, whose is this water bottle, कोणाची आहे, ओके. नंतर where. हा, where is very very important. where, तू कुठे आहेस? where are you. तो कुठे आहे? where is he, where is she. तुझे बाबा कुठे आहेत? where is your father. तुझं घर कुठे आहे? where is your house. you can make the number of question, okay. where is my friend. Where is the Delhi, New Delhi? Where is the Gujarat?
ओके, लाईक दॅट यू कॅन मेक. वेअर, हाऊचा अर्थ होतो रीत, पद्धत, रीत है ना. आपण म्हणतो ना काय, हाऊ आर यू, अँड आपण पटकन रिप्लाय देतो, आय एम व्हेरी फाईन. ओके, हाऊ ओल्ड आर यू, हाऊ ओल्ड यू आर, तू किती वर्षाचा आहेस, है ना. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग, हाऊ आर यू, असं क्वेश्चन आपण करतो. हाऊ, रीत किंवा पद्धत. आता याच्यामध्ये हाऊमध्ये जर मोजता येत असेल एखादी वस्तू, त्यावेळेस हाऊ मेनी आपण काउंटेबल नाऊनसाठी वापरतो, आणि जे मोजता येत नसेल ते अनकाउंटेबलसाठी आपण वापरत असतो विद्यार्थी मित्रांनो. कसं, जसं वर्गात किती विद्यार्थी आहेत, म्हणजे हाऊ मेनी स्टुडंट इन द क्लास, इजंट इट. हाऊ मेनी ट्री इन द गार्डन, हाऊ मेनी टीथ इन युअर माउथ, हाऊ मेनी फ्रेंड्स डू यू हॅव, हाऊ मेनी फ्रेंड्स यू हॅव. ओके, हाऊ मेनी. आणि हाऊ मच म्हणजे अनकाउंटेबल, हाऊ मच वॉटर इन द ग्लास, हाऊ मच हेअर ऑन युअर हेड, uncountable, which is not count. So these WH type question always give the information, okay, and it help to you while making sentence and talking in English. Okay, so these are all information we get, and these are, it is also said that interrogative sentence. इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सचे दोन टाईप आहेत. हा एक इन्फॉर्मेटिव्ह आणि एक कन्फर्मेटिव्ह असतो. कन्फर्मेटिव्ह म्हणजे ज्याच्यावरून आपल्याला येस किंवा नोचा क्वेश्चन किंवा कन्फर्म होऊन जाते, बरोबर आहे. जसं वाक्य घेतलं आपण, इज दिस अ बुक, क्वेश्चन मार्क. तर हा जो क्वेश्चन आहे इंट्रॅगेटिव्ह, हा कशाचा आहे, डब्ल्यू टाईपचा नाही आहे, हा आहे वर्बल टाईपचा किंवा यस नोचा क्वेश्चन त्याला आपण म्हणत असतो विद्यार्थी. इज दिस अ बुक, येस इट इज अ बुक. आर यू बॉय, येस आय एम ए बॉय. आर यू स्टुडंट, असे. ओके, तर इन्फॉर्मेटिव्हसाठी हे महत्त्वाचे डब्ल्यू टाईप क्वेश्चन आपण तयार करू शकतो. ओके, आणि जे व्हर्बल टाईपचे आहेत त्याचं उत्तर यस किंवा नोमध्ये होते ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर मला वाटते तुमच्या लक्षात आलेलंच असतील की याच्यावरून सेंटेन्स, डब्ल्यू टाईपवरून सेंटेन्स कसे बनवायचे. ओके, व्हॉट, व्हेन, हू, वाय, whom, which, whose, where, how many, how much. Okay, my dear learners. So this topic is very very important because always while studying, while learning, while making the question answer, while talking to others, these WH type question you have to talk, you have to write. So that is what it is very very important. Okay, you study about this and make the sentences. एकेकावरून सेंटेन्स करून बघा. जसं व्हॉट वरून, व्हॉट इज युअर नेम, जनरल इज युअर फादर नेम, व्हॉट इज दॅट. नंतर वेन डू यू गो टू स्कूल, त्याचं उत्तर देऊन घ्यायचं त्याच्या खाली. नंतर हू आर यू, आय एम ए स्टुडंट. वाय आर यू लेट, बिकॉज आय वॉज अपसेट, आय एम नॉट फीलिंग वेल. वाय, टू whom you give the books, which is your house, whose is this book, where do you live, तू कुठे राहतो, I live at Dapki Road, Akola, like that. how are you, I am very fine. How many students in class, there are 12 students in class. How much water, there is lot of waters. So you make the question, एकापासून 5-5 असे उदाहरणं तुम्ही तयार करा आणि त्याचे ॲट द सेम टाइम आन्सर पण लिहून द्या. ओके, सो व्हेरी इम्पॉर्टंट लेक्चर्स टुडे. Do share, like and subscribe more and more to the student. Okay, my dear learners, because this topic is very useful to you, very very important. Okay, so this is all about today's lectures. Okay. So जास्तीत जास्त मुलांना शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.